नमस्कार. तर आज आपण तांदूळ आणि रव्याचा मस्त असा जाळीदार हा नाश्ता बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग इथे मी हे तांदूळ 2 तास भिजत घातले होते. तुम्हाला जर सकाळी करायचा असेल तर तुम्ही रात्रभर तांदूळ भिजत घालू शकता. तांदूळ मी या वाटीने 1 वाटी घेतलेला आहे. तुम्ही इथे कुठल्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता. आता सर्वात आधी हा जो तांदूळ आहे तो आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. तर हा सगळा भिजलेला तांदूळ मी याच्यामध्ये टाकून घेते. तांदूळ घेतल्यानंतर 1 वाटी मी इथे दही घेतलेलं आहे. तर दही थोडंसं आंबट असलं पाहिजे म्हणजे नाश्त्याला जाळी खूप छान येते. आता आपण याची प्युरी बनवून घेऊ. तर इथे मी मिक्सरला हे फिरवून घेते. मिक्सरला फिरवून झालं तर एका भांड्यामध्ये हे सगळं काढून घेऊया. आता हे सगळी पेस्ट मी इथे भांड्यामध्ये टाकून घेतली आहे. यासोबतच रवा घ्यायचा आहे. तर रवा मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आणि मी हा चमच्याने टाकून घेते. चमच्याने मी इथे 5 चमचे हा रवा घेतलेला आहे. तर बघू शकता या चमच्याने घेतलेला आहे. कुठल्याही एक चमच्याने तुम्ही घेऊ शकता. आता याला चांगलं असं मिक्स करून घेऊ. तर चांगलं असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे रवाच्या याच्यामध्ये गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने हे चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण हे झाकून साईडला ठेवून घेऊ. जोपर्यंत हे मुरतंय तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेऊ. त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलंय. त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे. तर मी ते सालासकटच हे शेंगदाणे घेतलेले आहे. तुम्ही साल काढू शकता. सोबतच 1 चमचा डाळिया घेतलेला आहे. 1 मोठा टमाटर घेतलेला आहे. यासोबतच एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. लाल मिरच्यांनी कलर देखील छान येईल आणि चव देखील छान येईल. सोबतच इथे मी मीठ घेतलेलं आहे. सगळं टाकून झालं की थोडंसं पाणी टाकून आपण याला वाटून घेऊया. तर बघू शकता या पद्धतीने ही चटणी मी तयार करून घेतलेली आहे. रंग बघा किती मस्त आलेला आहे. एका भांड्यात ही चटणी काढून घेऊ. आता या चटणीवर अर्धा निंबू पिळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला चिंच वापरायची असेल तर तुम्ही इथे जेव्हा चटणी आपण मिक्सरमध्ये बारीक केली तेव्हा टाकून घेऊ शकता. निंबू देखील तुम्ही तेव्हा पिळून घेऊ शकता. पण मी इथे आता टाकून घेतलेला आहे. याला चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता यासाठी एक तडका बनवून घेऊ. तडक्या पॅनमध्ये मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल मी इथे थोडं जास्त घेतलं आहे. ते कशासाठी ते मी नंतर दाखवते. मोहरी आणि जिरं आणि कढीपत्ता टाकून घेतला. चांगलं असं तडतडून झालं की याच्यातला 1 ते 2 चमचे तडका आपण याच्यावर टाकून घेऊ. तर आता बघू शकता आपली ही चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. चटणी आपण आता साईडला ठेवून घेऊ. आता आपण जो रवा भिजत ठेवला होता तांदळासोबत तो बघून घेऊ. तर इथे बघू शकता आपला रवा चांगला असा फुललेला आहे. हे बॅटर बघा असं घट्टसर झालेलं आहे. तर जसं इडलीचं बॅटर असतं ना तसं हे बॅटर आपलं तयार झालं आहे. तर याला चांगलं असं एकदा फेटून घ्यायचं आहे. यानंतर याच्यामध्ये अद्रक आणि मिरची घेतली आहे. अद्रक मी थोडं किसून घेतलं आणि बारीक मिरची कट करून घेतली. यावर आपण जो तडका ठेवला होता त्यातल्या याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मी इथे तडका टाकून घेतला आहे. नंतर याला परत एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं तर आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. तर मी आतापर्यंत मीठ टाकलेलं नाही. त्याच्यामुळे चवीपुरतं मीठ टाकून परत त्याला चांगलं असं मिक्स करून घेऊ. आता हे मिक्स करून झालं की आता आपण याच्यामध्ये इनो वापरणार आहे. तुम्ही इनो किंवा सोडा काहीही वापरू शकता. तर मी इथे 1 पॅकेट हे इनोचं टाकणार आहे. इनो टाकून याच्यावर थोडंसं पाणी टाकून याला ॲक्टिवेट करून घेऊ आणि याला चांगलं असं मिक्स करून घेऊ. तर इनो टाकायच्या आधीच तुम्हाला ढोकळा किंवा ज्या पण प्लेटमध्ये तुम्ही हे टाकणार आहे ते तेल लावून तयार ठेवायचं आहे. तर मी दुसरीकडे ढोकळ्याची प्लेट तेल लावून तयार ठेवलेली आहे. ढोकळ्याची प्लेट घेऊ शकता किंवा एखाद्या ताटाला तेल लावून घेऊ शकता. हे बॅटर आपलं चांगलं तयार झालं आहे. आता मी इथे या प्लेटमध्ये हे सगळं मिश्रण टाकून घेते. सगळं मिश्रण मी एकाच वेळी टाकून घेते आहे. याला एकदा टॅप करून घेऊ. दुसरीकडे पाणी देखील आधीच गरम करत ठेवायला होतं. त्याच्यामुळे बघू शकता पाणी चांगलं असं गरम झालं आहे. आता याच्यामध्ये हे प्लेट ठेवून घेऊ. वरून थोडंसं लाल तिखट टाकून घेऊ म्हणजे याचा कलर खूप छान येईल. आणि याला 10 ते 12 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनटं झाले की आता आपण याला बघून घेऊ. तर इथे बघू शकता मस्त असा याला स्पंज आलेला आहे आणि कलर देखील खूप छान आला आहे. आतून शिजलाय की नाही बघायसाठी चाकूने आतमध्ये टाकून बघायचा. चिपकला तर परत 2-3 मिनटं शिजवून घ्यायचा. पण हा चांगला शिजून झाला. याच्यानंतर थंड झाल्यानंतरच याला कट करायचा आहे. मी हा चांगला थंड करून घेतलेला आहे. आता आपण याला स्क्वेअरमध्ये म्हणजे जसा ढोकळा कट करतो तसा कट करून घ्यायचा आहे. तर कट करतानाच तुम्हाला कळलं असेल की आतून मस्त हा सॉफ्ट झालेला आहे.
तर कुठल्याही शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता. तर मस्त असा हा जाळीदार आपला नाश्ता तयार झाला आहे. आतून अगदी मस्त स्पंची आणि मस्त आंबट आणि तिखट, कारण मिरची वापरली आहे त्याच्यामुळे मस्तच असा चव आलेला आहे. तर तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. तर इथे बघू शकता मस्त असा हा स्पंची हा नाश्ता तयार झाला आहे. आतून देखील बघा मस्त अशी जाळी आलेली आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा ना. आधी थोडी जरी आवडली असेल ना, तरी व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आणि ही जी चटणी बनवली आहे ना, त्याच्यासोबत तर अप्रतिम लागते. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय, टेक केअर.